नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे फॉरेन्सिक लॅबमध्ये जी काय पद भरती सध्या सुरू आहे त्याची ॲन्सर की सध्या काय करते की आलेली आहे आणि त्या ॲन्सर कीवरून आपण काय करतो की कट ऑफ किती असणार आहे याची तुम्हाला मी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सगळ्यात पहिलं तर कट ऑफसाठी आपल्याला जाहिरात माहिती पाहिजे की जाहिरातीमध्ये किती पद आहेत, कोणकोणती पदं आहेत. तर सायंटिफिक असिस्टंटची 54 पदं होती. त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईमची 15 पदं होती. 3 पदं जी होती ती सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजीची होती. 30 पदं जी होती ती सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटची होती. 5 पदं जी होती सिनियर क्लर्कची होती. 18 पदं ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटची होती. 1 पद जे होतं ते कॅन्टीन मॅनेजरचं होतं. तर ही पदभरती होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे आरक्षणानुसार पद आहेत. तर पद भरती जर बघितलं तर हे पेपर होते. आता ही जाहिरात होती, ही सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर जर बघितलं परीक्षा झाली होती ती 7 शिफ्टमध्ये झाली होती वेगवेगळ्या. तर सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटच्या 2 शिफ्ट होत्या इथं, 1 आणि 2 होत्या. सायंटिफिक असिस्टंटच्या 2 शिफ्ट होत्या, इथे एक बघू शकता आणि इथे एक बघू शकता. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटच्या बघू शकता इथे 1 शिफ्ट होती. अशा हे 5 झालेलं आहे. त्याच्यानंतर कॅन्टीन मॅनेजरची 1 शिफ्ट होती आणि 7वी जी शिफ्ट आहे ती सिनियर क्लर्कची होती. अशा टोटल 6 शिफ्ट होत्या. त्याच्यामध्ये जर बघाल तर सायंटिफिक असिस्टंटची क्लास 3ची 1 पोस्ट होती अशी शिफ्ट होती. तर याच्यानुसार जर बघाल तुम्ही तर सायंटिफिक असिस्टंटच्या 1 आणि त्याच्यानंतर 2 या शिफ्ट होत्या आणि त्याच्यानंतर बाकी हे होत्या. तर सायबर क्राईमची 1 होती. तर याच्यानुसार जर बघितलं तर आता कट ऑफ बघूयात की कॅटेगरीनुसार किती कट ऑफ होता. त्याच्या पहिले जाहिरातीमध्ये जर पाहिलं आपण तर कॅटेगरीनुसार पदं किती होती ती बघूयात. तर ही पदसंख्या आहे. टोटल 54 पदांपैकी जर बघितलं तर 6 पदं एससीची होती, 2 पदं एसटीची होती, 2 पदं विजेसाठी, 2 पदं एनटीपीसाठी, 2 पदं एनटीसीसाठी, 2 पदं एनटीडी, 2 पदं एसबीसी, 11 पदं हे राहतील ओबीसीसाठी, 5 पदं ईडब्ल्यूसाठी, ओपनसाठी 20 पदं, अशी 54 पदं असणार आहे ते. त्याच्यानंतर महिलांसाठी ही एक पद आहे, त्यामुळे महिलांचा कट ऑफ जो आहे तो कमी जास्त राहण्याचे इथे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर हे 54 पदांचं होतं. त्याच्यानंतर हे 15 पदासाठी इथे बघू शकता की आपलं काय की 2 एससीसाठी, 2 एसटीसाठी, 1 एसबीसीसाठी, ओबीसीसाठी 2, त्याच्यानंतर 2 याच्यासाठी होती, ईडब्ल्यूसाठी 6 ओपनसाठी आणि 15 जी आहे ती एकूण पदं असणार आहे ते सायबर क्राईमसाठी. त्याच्यानंतर सायंटिफिक असिस्टंट सायकोलॉजीसाठी 2 पदं आहेत ओपनसाठी आणि हे. त्याच्यानंतर खाली आहे सायंटिफिक सिनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी टोटल 30 पदं आहेत. ही 30 पदांच्या विवरणमध्ये बघा 4 एसटीसाठी 2 एससीसाठी, 1 एनटीबीसाठी, 2 एनटीसीसाठी, 1 एनटीडीसाठी, एसबीसाठी 1, ओबीसीसाठी 5, 3 ईडब्ल्यूसाठी 11, ही ओपनसाठी 30 पदं असणार आहे ती. तर ही पदभरती होती. सिनियर क्लर्कसाठी 5 पदं होती. आता कट ऑफकडे जाऊयात आपण. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट 18 पदं होती. आता कट ऑफकडे जाऊयात आपण. तर सायंटिफिक असिस्टंटचा कट ऑफ सांगत आहे मी. तर ओपनसाठी हा कट ऑफ असू शकतो, लक्षात घ्या, हा कट ऑफ असू शकतो 150 ते 55 मार्क. याच्यात प्लस मायनस बघा, लक्षात घ्या डेटा कमी असल्यामुळे प्लस और मायनस 5चा मी काय सांगते याच्यामध्ये हे सांगत आहे. डेटा कमी आहे माझ्याकडे, विद्यार्थ्यांनी मार्क जास्त विद्यार्थ्यांनी मार्क सांगितलेले नाही, त्यामुळे हा प्लस और मायनस 5 सांगत आहे मी. तर 150 ते 155 पर्यंत असू शकतं. फिमेलचा 131 ते 133 असू शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एससी. एससीचा 145 ते 50 पर्यंत असू शकतो, प्लस और मायनस सगळ्यांसाठी 5 असणार आहे. आणि फिमेलचा 135 ते 137 असू शकतो. त्याच्यानंतर पुढे आहे ओबीसी. ओबीसीचे 149 ते 152, थोडासा ओपनपेक्षा कमी राहील कट ऑफ याचा, थोडासा एखादा मार्काचा कमी राहील, बाकी ऑलमोस्ट सेम राहू शकतो. फिमेलसाठी 139 ते 143 मार्कापर्यंत राहू शकतो हा कट ऑफ. त्याच्यानंतर पुढे जाऊ शकता. इथं ऍक्च्युली जर पुढे गेलो आपण ईडब्ल्यू साठी जर बघितलं तर हा कट ऑफ जो आहे तो आहे इथं जर बघाल तर हा जो आहे कट ऑफ इथं ऑलमोस्ट या मुलींचा जो आहे तो सेम राहू शकतो. इथं ऍक्च्युली हे 40 होतं, 41, ओके 41 होता हा, 41 141 ते 143 मार्कापर्यंत असेल कट ऑफ. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस
साठी बघितलं 149 ते 154 मार्कापर्यंत हा कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतरनं जर बघितलं फिमेलच्या बाबतीत तर 138 ते 140 मार्कापर्यंत हा कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. हा आहे एस-टी 130 ते 132 मार्कापर्यंत असू शकतो आणि महिलांसाठी 120 ते 123 मार्कापर्यंत असेल कट ऑफ. त्याच्यानंतरनं NTB सर्वसाधारण 140 ते 142 मार्क, फिमेलसाठी 136 ते 137 मार्क. त्याच्यानंतरनं NTC साठी बघितलं 146 ते 149 मार्क आणि महिलांच्या बाबतीत 138 ते 140 मार्क. त्याच्यानंतरनं पुढच्या बाबतीत जर बघितलं तर NTD फिमेलसाठी बघितला, मेलसाठी 148 ते 152 मार्क, फिमेलच्या बाबतीत 130 ते 132 मार्क. VGS साठी बघितलं तर 147 ते 153 मार्क आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे 136 ते 137 मार्क आणि SBC मध्ये 140 ते 145 मार्कापर्यंत, फिमेलच्या 137 ते 140 मार्कापर्यंत. तर हा एक अंदाजित कट ऑफ आहे असं मला वाटतं. तर प्लस ऑर मायनस प्रत्येकात काय करा की 5 मार्काचा करून कट ऑफ राहण्याचे चान्सेस आहेत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.